दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखी संत जन भेटतील, आमोप जोडल्या पुण्याची राशी, आमोप जोडल्या पुण्याची राशी, पार त्या भाग्याशी नाही आता। धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली ही वाचा राम नामे, आमोप जोडल्या सुखाची राशी, पार त्या भाग्याची नाही आता। तुका मने काय होत राई, तुका मने काय होत राई, जीव ठेवू पायी संताची, आमोप जोडल्या सुखाची राशी, पार त्या भाग्याशी नाही आता। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमना, 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 पांडुरंगा मन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवूनी माता, साष्टांगाता दंडवत, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील। आज दिवाळीचा सण म्हणजे सगळ्याचा सण, बाकीचे सण ठराविक आहेत, पण दीपावली म्हणजे सगळ्याची। बाबा सांगायचे बाकीचे सण ज्याचे त्याचे, साखरात आल्यावर गडायला काय आनंद आहे? आनंद नाही, भुगा वाजलं त्याचं हे आनंद, दागिन्या साड्या नाही की नाही, आनंद नाही। मानाय पाहिजे आनंद, पण तितका नाही वाटत। असे सण जग वेगळे वेगळे आहेत, पण एकच सण असा आहे, ते ज्ञानोबारायनं सांगितला, ज्ञानदेव म्हणे अमृता अनुभव येणे, अनसनु भोगीजे सणे विश्वाचे ने। बंडू बाबा, विश्वाचा जे सण असन ती दिवाळी नाही का? बाकीचे जे सण आहेत ते ज्याच्या त्याला आनंद मिळतोय, पण ह्यो आनंद असा आहे, नाही त्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा मुचियात साडा, तुका मने भिडा भक्तीची आहे। जगात सणाची ज्याने गुढी उभारलेली आहे ते आपले ज्ञानोबा आहे। उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐशी चराचरी कृती ज्याची, ते ज्ञानोबा आहे। ज्ञानोबा पेक्षा जगात वैष्णव मोठा नाही,
ज्ञानदेव वैष्णव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त तीर्थ विठ्ठल नाम मुक्त तीर्थ विठ्ठल नाम मुक्त तीर्थ दान दान घडे श्रेष्ठ दान दान घडे श्रेष्ठ ज्ञानदान घडे श्रेष्ठ ज्ञानदान घडे श्रेष्ठ हरे पुण्यवाटा संत गेले वाटा संत गेले हरे पुण्यवाटा संत गेले वाटा संत गेले दानदेव वैष्णव मोठा दानदेव वैष्णव मोठा दानदेव वैष्णव मोठा दानदेव वैष्णव मोठा हरे हरे महाराज सांगली ज्ञानदेव वैष्णव मोठा मुक्त नामे सिद्ध पेठा ज्ञानदान घडे स्रष्टा वैकुंठ वाटा संत गेले. महाराज ही दिवाळी एवढंच ओवी वापरली की ज्ञानोबरायानं ओविलेली शेवटच्या अमृत अनुभवाची ओवी आहे. ज्ञानदेव म्हणे अमृत अनुभव येणे आणि सनुभोगी जे सणे विश्वाचे ने. ह्यो सण ज्ञानोबरायानं दिवाळी केली भाऊ. सगळ्याला सामिष्ट केलं या दिवाळीत. नाही तर दिवाळी कुठं होती आपल्याला. जसं मुलगी महाराज इकडं सासरीत इतका दिवस जे त्रास झाला ते माहेरी आल्यावर सगळा त्रास नाही का विसरून जाते माणूस. जीवाला विश्रांती मिळते. तसं या जीवाला जर जीवदशेतून जर पार पडायचंच आसन तर एकमेव ठिकाण सुख एक हेची ठाई बहु पायी संताचे. सुख जर पाहिजे असन तर महाराज संताची सुख नाही बरं काय. म्हणून सगळ्यालाच विनंती की जर शरण जायचं नाही का प्राप्तीच जर करून घ्यायची असन तर महाराज संताकडे जायचं. काही केली तरी आपल्याला ती शरणांगती कोणीच पत्करीत नाही. पण संत इतके दयाळू आहेत. ते किती दयाळू आहेत ते आपल्याला नाही सांगता येणार. जसं आईचं अंतकरण आहे महाराज तितकंच अंतकरण मऊ हे संताचं. मऊ मेना हुनी असे मऊ अंतकरणाचे जे संत आहेत. जसा एखाद्या बाईचा मुलगा आता पुणे मुंबई कुठंतरी राहतोय. तो जर मुलगा आज दिपवाळीला आला त्या माय लेकराला इतका आनंद होतोय. ती बाई त्याला महाराज पोटची धरते नाही का. पती पुत्राती आलिंगी महाराज सांगायले त्याचं दोघाचं एकच वय पण किती प्रेम आहे
हे आपल्याला नाही सांगतायत. तसं संताचं आणि भक्ताचं, संत आणि देव, महाराज देव भक्ताचं प्रेम, गुरु शिष्याचं प्रेम हे आपल्या वाणीनं सांगता येत नाही. म्हणून जगात जे श्रेष्ठ संत असते ते संत आहेत. म्हणून ज्ञानोबा महाराज सांगायला लागले, ज्ञानदेव वैष्णव मोठा. केवढे मोठे आहेत, त्याच्यासारखं जगात कोणीच मोठं नाही. अरे बाबा, एकाच्या ओवीत सांगितलं, मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओगरू जेवविता श्री गुरु निवृत्ती बंधू. जे मायाचं जे अज्ञान आहे, माया ज्याच्यानं निवृत्ती होती, निवृत्त करता येते, ते फक्त संत आहेत. नाही का? संत काय करतात? संत जे करतात ते कोणीच करीत नाही. संत आपल्यासारखं करतात. आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. काळाची गरज नाही, वेळाची गरज नाही. आता तुमचं वय हे म्हणले 5-7 वर्षाचं, तुम्हाला नाही जमत. तुम्ही तरुण आहेत आणि तुम्ही वृद्ध आहेत, असं काहीच नाही त्याच्याकडं, आहे का नाही? त्याचं नाव संत. कोणाला बी आपल्यासारखं करतात. सगळ्यामध्ये ज्याला बुद्धीच नाही असा प्राणी म्हणजे रेडा. नाही का? काय कळतं त्याला? आता बखळ म्हशी असल्या ते वाघारू दुपारा प्याला सोडू द्या, ते कोण्याही म्हशीला जाऊन पिते अनंत महाराज, त्याच नाव वाघारू. आणि रात्री 12 वाजता सोडू द्या, आपल्याच माईला पितं ते वासरू गायचं, संकरित गायचं नाही, है की नाही? मग वाघाराला काय दिवाळीन काय शिमगा कळत असते काय? पण गाईच्या वासराला कळते. आणि जर दूधच प्यायचं असन, दिवाळीचा सण साजरा, दिवाळीत जर हे आनंद जर भोगायचा असन तर वासरू व्हावं लागते. ताना याचे लागता झटे अधिकची पाना फुटे रोसे प्रेम दुनवटे पडियंत तयाचे. महाराज ज्या दिवशी ज्ञानोबा रायनं ज्ञानेश्वरी लिहिणं झाली, दादाच्या पुढं ठेवली आणि ज्ञानोबा रायनं मागणं मागितलं, दादा सगळ्या जगाला त्याचा फायदा करून द्या ना. निवृत्ती दादानं सांगितलं, माऊली याने काय जप केलाय का, याने काय तप केलंय? काहीच नाही, फुकटच कस काय? पण महाराज ज्ञानोबा रायनं मागणं मागितलं, दादा तसं नाही, त्याचं जसं आसन तसं आसन, पण आपल्याला सगळ्यासाठी दिवाळी करायची, तुम्हाला मागणं आहे याच्यावर सही करा. महाराज ज्ञानोबा रायाला सांगितलं, खरंय ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर टीका केली तुम्ही, पण तुमचा काय अनुभव आहे? नाही का? महाराजानं निवृत्तीनाथ गंगेहून सनी सकाळची आंघोळ करून येईपर्यंत जैन अमृत अनुभवलेला नाही का? काय कृपा आहे संताची. आणि मग महाराज ज्ञानोबा रायाला सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आशीर्वाद म्हणून सही केली. ते फक्त पसायला कसा शब्द आहे? आता विश्वात्मके देवे, विश्व जेवढं आहे त्या सगळ्या विश्वाचा आत्मा कोण आहे? आता आपण वेगळे वेगळे आहेत, पण वास्तविक सगळ्याच्या अंतःकरणात कोण आहे? तेवच आहे. सर्वा घटी राम का वेगळं आहे? नाही. तुम्ही समस्त श्री वासुदेव ऐशा प्रतिरसाचा ओतला भाव भक्ता माझी राव ज्ञानी तोची, हे की नाही? सगळ्या ठिकाणी महाराज जागाच नाही शिल्लक राहिली. विठ्ठल जळी आज त्या दृष्टीने देखिला
जिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल तरी भरला विठ्ठलावनाई उरला अंजना दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. महाराज सांगायले ती विठ्ठल जळी स्थळी भरला. महाराज जागा शिल्लक नाही, सगळ्या ठिकाणी भगवान आहे. मग दवाखान्यात नाही का देव? कसं रडत आहे माणूस तिथं, आहे की नाही? अवघडच आहे का नाही? रडवायची येळच येत नाही, इसरली म्हणून आली. आता तरी इतकंच रडविलंय, पुढं 84 लक्ष येऊन घेताना रडावं लागन. विसरली तयार पचतीला खाली तवऱ्या सीता पचतीला खाली तवऱ्या सीता पचतीला खाली तवऱ्या सीता पचतीला खाली तवऱ्या सीता विसरली तया हो धारी महाराज सांगायले जर भगवंताला आणि संताला जर विसरला जीव, विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खानी 84च्या एक अर्धी येऊनी नाही भाऊ, 84 लक्ष नाही तर अभंग लिहून घ्या नामदेवरायाचा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा मनुष्य द्या. लय मोठा अभंग आहे महाराज, अवघड आहे. आता बघा किती माणसं आहे का कोणाला रिकाम, पण संसारात कामी गुंतले रिकामे, सगळे कामाला लागलेत. जग तरी सुखे गुंतले प्रपंचा, समरणते त्याचे त्याशी नाही. संताला वाईट वाटलं, बुडतसे जन न देखवे डोळा आणि येतो से कनवळा मनवोनी. महाराज अशा आयशा पतिताचा करावया उद्धार आणि या लागी अवतार तुमचा जगी. महाराज अवतारिक संत म्हणजे ते सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय म्हणजे पांडुरंगाचा अवतार. नेवाशाला बसले महाराज, लोकांना माधवगिरी नाही दिली, खाण्यापिण्याचा परवा नाही केली, पण असा ग्रंथ लिहिला. आणि ग्रंथ तयार झाल्यावर सगळ्याला सांगितलं याच्यात बसायला काही अडचण नाही. 56 भाषेचा केला शे गौरव आणि भवारणी लिन्ना उभारिली. आता काही माणसाला गंगेतून पोहून जायचं, कोणी सांगड बांधून जायचं, त्याच्या त्याच्या परीनं पलीकडे जायचं, ठीक आहे. पण नावच सगळ्यालाच बसतं ते. भोपळा काय 4-2 वर्षाच्या लेकराला थोडंच बांधून गंगेत टाकतंय ते. 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला भोपळा बांधला बाबाला, त्याला तर काय फरक पडेल, गंगेत पलीकडे झाला आहे की नाही. काही काही बाबाला उठताच बसता येत नाही, तर त्याला काय भोपळा बांधला काय, पण नावच सगळ्याला बसतं ते की नाही. आमचे बोर्डीचे बाबा बसते, दात नसले तरी नावत बसते ते बाबा आहे की नाही. नाव उभी केली. महाराज सांगले 56 भाषेचा केला शे गौरव, मस्त नाव उभी केली. आणि या नावेमध्ये बसण्यासाठी तुकोबारायानं सगळ्याला हाक मारली. यारे यारे लहान थोर भलत नारी नर भलता करावं विचारण लगे चिंता
महाराज सांगले सगळे या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. काय शिल्लक ठेवलं सांगा. नाही का संतानं कोणाला तुझं धरलं भाऊ. काय ववे येते क्या काय ती ववी सुर्वे सुर्वे अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची. ते योगी काय ज्ञाना तेवी ज्ञानाची दिवाळी करी. साधू काय करते श्रुती या ज्ञानाची दिवाळी करी. संत काय करते या श्रुत्य मंडळीला ज्ञानाची दिवाळी तैशी सूर्य निघला. आता सगळ्या जगाला प्रकाश द्याला का नाही. आता कोण काय काम करीन ती गोष्ट वेगळी पण प्रकाश झाला का नाही. मग संत सूर्यापेक्षा मोठी आहेत तैची श्रुती या ज्ञानाची दिवाळी करी. संत काय करते या श्रुत्य मंडळीला ज्ञानाची दिवाळी म्हणजे या हिच्यावर जी आलेली काजळी आहे ती काढून टाकते आणि त्याला प्रकाशित करते. आविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी आणि योगी आप आहे दिवाळी निरंतर. बाबा कशा होवे सो सुखे विश्व कोंदे धर्माची जगी नांदे भक्ता आणि गती दोंदे सात्विकाची. महाराज दिवाळी नाही का हे आज्ञा निवृत्त झालं महाराज दुसरं काय दुजे खंडे तरी उरला तो अवघा हारी आपणा बाहेरी न लगे ठाव. बाहेरचे दिवे वेगळे आणि अंतकरणातला दीप प्रज्वलित होणं वेगळा. ज्ञानाचा दिवा आणि घरोघरी लावा आहे की नाही. कशा वव्यात बघा ज्ञान प्रकाश पाहिल मोह अंधकार जाईल आणि श्री गुरु कृपा होईल पार्थागा. भगवान सांगायले तर अर्जुन जर श्री गुरुची जर कृपा झाली मात्र मग ज्ञानाचा डोळा येतोय नाही का. त्याला डोळस ज्ञान म्हणतात. बाकीचे ज्ञान आहेत ना. ज्ञान काय कमी आहे काय. अहो ज्ञानाचं सांगायचंच काम नाही सगळ्याला ज्ञान आहे. बघा घरी 2 म्हशी असल्या 10 लिटर दूध निघलं बाईला सांगायचंच काम नाही 5 लिटर पाणी टाकते त्याच्यात है की नाही. सांगायचंच काम नाही ज्ञान आहे ना ते. पैसे कमवायचं शेतकरी क्विंटलभर कापसात किमान 5 किलो तरी पाणी टाकते. कुठं फेडाव या बेमाने देवळ ठेव अवघडच आहे ना. अहो आपल्याला जसं पैसे कमवू वाटते तसं घेणार बी घाट्यातच येत असेल ना. आज लोकांचं नाही जर बरं वाच म्हणल्यावर आपलं तरी कसं होईल. महाराज हे सगळ्याला सगळं कळतंय. बाकीचे जे जे काही ज्ञान आहे ते पोट भरण्यासाठी चांगले पण उद्धारासाठी नाही. दिवाळी नाही होणार. हे ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. काय नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी. महाराज सांगायला लागले ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. येथे सेवा हा दारवंटा
गुरुची सेवा सांगितली 13व्या अध्यायात. महाराज अंतकरणच भरून येतंय. गुरु क्षत्र, गुरु दैवता, गुरु माता, गुरु पिता, गुरु विन सर्वथा, मार्ग नेणे जयाचे वक्र, वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुविन शास्त्र, हाती न शिवे. पुढची ओवी. शिवतले गुरुचरणी, भलतेचे होका पाणी, ते सकळ तीर्थे आणि काय हरी महाराज त्रिलोकीची. दादा ओवी बघा. आज इतका वेळ तुम्हाला वाटत असं आपला गुतला. कुडाळकर मानकरी बालासाहेब महाराज कुडाळकर कुडाळेहून आलेत. कुडाळा कुठे? वसमत जवळ. आणि आपल्या गावातल्याला वेळच नाही. काय करता बघा कशी भावना असती तर, है की नाही? लोक रिकामी आहेत का काय? कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. ते प्रेम खिचिते भाऊ, नाही का? एरवी येऊ शकत नाही माणूस. कोण्या कोण्या गावचे लोक आलेत. गावाचे नाव घेत सांगितल्यापेक्षा बाबाच्या भाषेत सांगायचं ठरलं ते म्हणायचे सगळेच माहीत. हे विश्वाची माझे घर, अशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. सगळं जे काय असन महाराज माझे गुरु आहेत, नाही का? आणि बाबानं बी महाराज गुरुजीला विसरलेच नाही. आमचे हरिभक्त परायण बंडू महाराज इटुलीकर महाराज, त्याच्या घरातले ब्रह्मीभूत गुरुवर्य, ज्याचा असा अधिकार होता अंगाव काठी आलेत. माऊली केळकर माऊली आपल्या तिथं राहिलेले उत्तम महाराज. बाबा सांगायचे उत्तम महाराजाचं नाव घेतलं की त्याचे डोळे भरून यायचे. ते म्हणायचे उत्तम महाराजानं कवाड लावून घेतलं, 7 दिवस कवाडच उघडायचे नाही. ते काही खायचे प्यायचे नाही. महाराज नुसतं लिंबू, हे लिंबू पाण्यात पिळायचं आणि 2 घोट प्यायचं आणि कवाड लावून बसायचं. केवढे संत आहेत बघा. काहीतरी संकट येणार होतं नाही का महाराज? हैदराबादचे रोहिले केळगावात चिराग करण्यासाठी ते येणार होते. हे कळालं तर त्याच्या अगोदर असा 1चा आकडा आला ना खाओ. आले होते मी पहा. हो बघा असं सांगितलं, बंदूक वगैरे काही लावायचं नाही, फुल असं म्हणजे हे करायचं नाही. तर त्याची याच्यावर नखावा अशी रेग आलती म्हणे, 1 असा पूर्ण आणि त्याच्यावर जरासं. तर त्याने सांगितलं होतं हे 1.25 महिन्याच्या नंतर हे असं असं आपल्या इथं घडणार आहे. उत्तम महाराजांना सांगितलं होतं. अधिष्ठानाला बसलेले होते महाराज आणि महाराजांना सांगितलं आता इना चालू करा, नाही का? दुसरा पर्याय नाही. आता आमचा इना तुकाराम बाबा पलटे काय पहा ना, कोणी घ्या ना एक जण. बघा ना कोणीच घेईना ना, किती अवघड आहे. कोणीतरी घ्या. कोणीकडे गेले गावकरी मंडळी, एक जण तरुण मुलगा जा. महाराज त्यानं सांगितलं इना चालू करा, नाही का महाराज? तेव्हापासून सनी आतापर्यंत केहाळ मधला इना टेकलेला नाही महाराज. आता याच्या पलीकडे काय सांगा. आणि आपण 7 दिवस घेत नाहीत, आपलं रिकाम पण नाही महाराज. त्याच्याबद्दल नाही, पण आपलं आपल्याला जर सोडवण करून घ्यायची असेल तर घ्या. त्याचं काय बंद आहे? डॉक्टरनं कधी आमंत्रण दिलं का तुम्ही या म्हणून? रोगी पिढीला धावे वैद्याची या घरा आणि आपुल्या परिहारा लागून या, नाही का? काय वस्त्र म्हणे या होमजण्यासा. कपड्यानं सांगितलं का 8 दिवस झालं अडकून ठुलंय मला न्याज जोगवाडला? अजिबात नाही. पाण्यानं का सांगितलं का मला प्याला या, नाही का? त्रशीला तो धावे सेवा वया. म्हणून या जीवाला सुख जर प्राप्त करून घ्यायचा असन तर महाराज कीर्तनाचे नि नटनाचे
नाशियेले व्यवसाय प्राचित्ताचे जे नामची नाही पापाचे आयुष्य केले. महाराज पापच राहत नाही. यमदमा अवकाळा निली तीर्थे ठायाहुनी उठविली. यमलोकीची खुंटली राहटी आगवी. यमू मने कोणा ते यमावे दमू मने कोणा ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे दोष वखंदाशी नाही. औषधाला पाप नाही भाऊ. ज्ञानेश्वरी वाचवा. सगळ्या गावच्या मंडळीला महिलाला विनंती आहे 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या घ्या किमान रोजच्या. गाथ्याचे 150 अभंग वाचवा. महिन्याला एक पारायण होतंय 300 ओव्या घेतल्यावर. गाथ्याचं सुद्धा होतंय. आणि 9 वर्षामध्ये 108 पारायण होते. ज्याचा जेव व्यवसाय असेल ते कोणतं टाकू नका. आमचे हरिभक्त परायण काशीनाथ महाराज ठोंबरे निवळीकर 108 पारायण केले. ज्ञानेश्वरी लिहून काढली आणि काल भागवत दाखवलं. 12-13 अध्याय झालीत. महाराज डोळे भरून आले. बघा एवढी सेवा करणं सोपं नाही. बोलता वाटे नाही का. सोपं वाटतं बोलायला. सगळे काम करून केले किंवा काय बिघडायला लागलंय. जर ज्ञानेश्वरी आपल्या वाचन जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे शास्त्र आपण आताच ओव्या सांगितल्या. भाऊ ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबा राहायला बोलणे. गाथा वाचणं म्हणजे तुकोबा राहायला बोलणे. आणि महाराज अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशुनी श्री राजे. आणि संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. कृपा करी हरी दयावा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. सोमुखे आपण सांगतसे विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनेशी. महाराज प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचवायची. तुम्ही किती वाचली त्याच्यावर अवलंबून नाही. वाचली कशी याच्यावर अवलंबून आहे. नामा म्हणे ग्रंथ स्रष्ट ज्ञान देवी. आणि एक तरी ओवी अनुभवावी. महाराज ज्ञानोबरायाच्या ग्रंथासारखा ग्रंथ श्रेष्ठ जगात कोणता आहे नाही काय. ज्ञानोबरायानं कृपा एका रेड्यावर केली. रेड्यावर हात डोक्यावर हात ठेवल्याबरोबर रेड्या वेद बोलू लागला. मायो बापो साधका मायो बापो मेरा मुखे में बोल बिला
बघा ज्ञानोबा आहे ना, रेड्या मुखे वेद बोलिला, गर्व दुजाचा हारिला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यावर कृपा केली, रेडा नाही राहिला, रेड्याची दिवाळी झाली. महाराज माणसाची काऊन नाही दिवाळी होणार सांगा, पण भाव पाहिजे बरं. काय भाव नसला तर काय करताय? प्रेम पाहिजे. प्रेम नाही दाविता, बोलता ऐकता, अनुभवे चित्ता चित्त जाणे. त्या पंचकरणात सांगितलं, इरीमध्ये एका बाईची पाणी काढताना नथ पडली. त्या बाईने एका पाहुणाऱ्याला सांगितलं 5,000 घे पण नथ काढून दे. त्यानं खाली पाहुणार होतं, उडी मारली, त्याला नथ सापडली. इतका आनंद झाला, पण सांगता येईन बाईला आहे म्हणून. आनंदच मावण, वरी आल्यावर आनंद राहत नाही तो. तसं संताची न देवाची आपली भेट झाली की बोलता येत नाही का? बोलता येते. तो का म्हणे वाचा राहिली खुंटीत, पुढे झाले चित्त समाधान. एवढं समाधान होतंय. रेड्याला समाधान झाला. रेड्या त्याच्या शरीराकडे पाहूच नका. आपण बी रेडे नाहीत तर काय, कोण बोलवायला आपल्याला? आपुलिया बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्या. चाले शरीर कोणाची आसते, 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 कोणाची आसते, चाले कोणाची आसते. बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, ओ कोण बोलविते हरिवीण, ते कवी ऐकावे नारायण, ते कवी ऐकावे. कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, महाराज सांगाले, चाले हे शरीर कोणाचे सत्य. कोणाचे सत्य ना? आपण इथं आलोत भाऊ, भगवंताच्या. कोण बोलविते हरिवीण, भगवंताशिवाय कोण बोलतंय? मग बोलता येते म्हणजे काही बोलायला पाहिजे का? चालता येते म्हणजे कुणीकडे गेलं पाहिजे का? नाही का? ज्ञानोबा आहे ना, आपल्याला दंडक घातला. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे आयुष्य करे. अनंत महाराज शाळेत जात नाही लिहिलं बरं का. पाय म्हणले दर्शनाला यायला चांगली गोष्ट आहे. हाताचे करणे का पायाचे चालणे, हात टाळा वाजवाय दिलेत भाऊ. दिले इंद्रिय पाय बोलया बचन, तुळसी नारायण, तुळसी नारायण, दास विमल काय गोड चिंतन आहे तो गोवरायचं. दिले इंद्रिये, हात पाय कान
याचा फायदा कसे घेतात लोक बघा. आता तुम्हाला वाटतं का संसारकाची दिवाळी बघा 90% तर भांडणच आहेत भाऊ. बायको म्हणते माहेर जायचं, ते म्हणतं नाही जायचं. ते म्हणतं दिवाळीच्या दिवशी जाय भाऊबीजीला वापसी. ती म्हणते भावाला वळल्याशिवाय येत नाही. दिवाळी एका शिमगाय आहे का काही आनंद? अजिबात नाही. साड्या घेताना भांडणं, सगळं काय आनंद नाही. दीपावली नाही, सण दीपावली दीपावली दीपावलीच आहे. पण आपलं कसं आहे बघा, काही न लावलेली राहती, गाडी चालवित येत नाही, ती बाई बसत नाही, देते 2 टप्पू हाताचे करणे. अरे हे हात त्याला मारायला दिले काय आहे की नाही? हे हात पूजा करायला दिले, हे आता भगवंताची सेवा करायला दिले. टाळी वाजवावी वाजवावी टाळी वाजवावी कुणी उभा राहा. टाळी वाजवावी वाजवावी टाळी वाजवावी कुणी उभा राहावी. टाळी वाजवावी 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 कुणी उभा राहावी. टाळी वाजवावी वाजवावी टाळी वाजवावी कुणी उभा राहावी. सागवी भेटतील. 1400 वर्षापर्यंत चांगले जगले. महाराज दिवाळी नाही झाली तर झाली. महाराजाची कीर्ती कळाली. वाऱ्या हाती नापत चाले सज्जनाचे कृतिमुख जसे नारायण. चांगले डोळे लावून समाधीस्थ बसले. ज्ञानोबा तिथून चालले होते. मुक्ताबाईने विचारलं दादा हे काय? त्याच्या पुढे मडे टाकलेले होते आणि ते मडे मुक्ताबाईने एका कुत्र्याची शक्ती धरलं. म्हणजे असे काढून झोपले. म्हणजे त्यांची समाधी उत्थान झाली की जिवंत होते. चांगदेवाच्या नगरात इतकी ताकद होती. मुक्ताबाईने एका कुत्र्याच्या शक्ती धरलं, येडा घातला, फेकून दिलं, तर कुत्रा जिवंत झालं नाही का? सगळे मडे उठून गेले. चांगदेवानं मग डोळे उघडले, समाधी उत्थान झाले. म्हणे कस काय झालं? ते म्हणले मेले होते पण इथून 2-3 लेकरं गेले. त्याच्यात एका पोरीनं असं केलं, परत त्या कुत्रा जिवंत झालं म्हणले आणि सगळे लोक उठून गेले. चांगदेवाला आश्चर्य वाटलं. माग बातमी ऐकलीच होती की रेडा बोलला. हे बी उठून गेले. मला रेडा नाही बोलवित आहेत. कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकली. चांगदेवाला दमत नाही निघली. पत्र पाठविलं, कसं लिहावं काय कोरत पाठविलं आणि मागून शनी महाराज साष्टांग दंडवत घातलं. आले लोटांगणी चांग देव आले लोटांगणी. महाराज सांगायला लागले 1400 वर्षाचे नाही काय आले लोटांगणी चांगले उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी. आले लोटांगणी चांगदेव. चांगदेवाला चांगलं माहित होतं की हे ज्ञानोबा आहे म्हणजे उपजताच ज्ञानी आहेत.
हे कळालं आणि महाराज साष्टांग दंडवत घातला. ज्ञानोबा रायनं नाही पण मुक्ताबाईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हे कोण सांगितलं? चांगदेवानंच सांगितलं. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. दसरा दिवाळी आहे की नाही? चांगदेवाची दिवाळी केव्हा झाली? 1400 वर्ष जगले, दिवाळी नव्हती झाली भाऊ. ज्या दिवशी संत भेटते त्या दिवशी जीव जीव दशेतून पार पडतोय, नाही का? खरी दिवाळी झाली. या लागी शरीर सांडवा कीजे, ज्ञानोबारायची ओवी आहे. सकाळ गुणाचे लोन उतरीजे आणि संपत्ती मध सांडीजे कुरवंडी करुणी. काय ओवी आहे ज्ञानोबारायची? एका शब्दात सांगितलं. ओवी नसली कळत तर ज्ञानोबारायने तुकोबारायने अभंगल्याला, नाही का? पुत्र पत्नी करत कलत्र हे झाली या स्वतंत्र, माझे न म्हणावे पात्र ईशियाचे जेवी. पोरं मोठाले झाले, नाही का? पुत्र पत्नी कलत्र सोयरे धारे सगळं गणगोत आहे, पण पोरं करते झालेत. आता आपण काय म्हणायचं? हे ताट कशाचं आहे? ईशियाचं. हे ईशे सेवन केल्यावर मरण कराई. पुन्हा सांगायचं जर नसलंच कळालं तर पुन्हा एक ओवी लिहिली. ईशी राधिली रस सोय ती जेवणारा ठाऊक होय आणि तो ताटोची सांडोनी जायची अपरी. पंचपक्वान्नाचं भोजन आहे. भूक बी लागलेली होती पण जेवायला बसले. शेजाऱ्यानं सांगितले याच्यात इंड्रियल आहे ना, ते जेव घालणारा म्हणून लागला फुकट खाऊ नका ना, 5 लाख रुपये घ्या. महाराज त्याग केला त्यानं. याचं नाव आहे वैराग्य. वैराग्याचे नि आधारे ईशिये दौडोनी बाहेरे शरीरे एकंदरे केले मन. हे मन आवरतच नाही ना बाबा. कसं आवरणे? बड्या बड्याला नाही आवरलं. मन आवरी ऐसा कोणी त्रिभुवनी नाही. महाराज या त्रिभुवनात नाही, मनानं या उबडे मोठमोठाले उबडे पालते पाळले. महाराज रावणासारखे मोठमोठे लोक मनोमार्गी गेला तो तेथेच मुखाला हरिपाठी स्त्र्यावाला तोची धन्य. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. महाराज संताचं सुख सांगतानी तुकोबारायची वाणी, नाही का? महाराज संताचं सुख सांगतानी सुख काय? संताचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. संताचं वर्णन करताना महाराज सांगले त्याचा महिमा काय वर्णू मी पामर आणि न कळे साचार. हो, सगळे गंगेत जर आंघोळ केली आपलं पाप जातंय आणि पाण्याच्या वरी निघलं की बसतंय डोक्यावर. कशाला लिहिलं महाराजांना? पाप गंगा पापम हरी महाराज शची तापम दैन्यांच कल्पतरू तथा पापम तापम दैन्यांच हरे साधू दर्शना. ऐका, पापम तापन महाराज सांगायले पाप गंगेनं जातंय. चंद्राचं जर चांदणं असलं तर आपल्याला गार गार लागतंय. कल्पतरू खाली बसलं जी इच्छा केली ते फळ प्राप्त होतंय, आहे का नाही? ताप जातंय चंद्राचे यानं. पापम तापम दैन्य दैले कल्पतरू खाली बसलं तर जातंय, पण पापम तापम दैन्यच महाराज सांगले हरे साधू दर्शना. आज त्रिविध तापाची झाली बोलवण देखील आचरण वैष्णवाचे. महाराज आपल्यालाच गुरु नाही तर गुरु सगळ्यालाच गुरुची गरज आहे का नाही? गुरुनं जर
कृपा केली तर आपली वस्तू आपल्याला प्राप्त होती, असं एक ज्ञानोबरायचा अभंग आहे. कृपा केल्यावर बोला सद्गुरू नायकी कृपा म्हणजे सद्गुरु नाही गुण कृपा सद्गुरु नाही गुण कृपा नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. पुढं काय? माझे सुख माझं दाविले डोळा. आपलं सुख आपल्याला कळत नाही भाऊ, ते आपलं डोळ्याला आपल्या डोळ्याला आपलं सुख दाखविते ते संत, आणि भलतच दाखविते ते मायबाप, है की नाही? आपल्या माईला आणि बापाला काय हे सुख थोडंच करते. आपल्याला वाटतं की लेकरं चांगले कमाई करायली म्हणजे सुख होईल. यायला मायबाप नाही म्हणले, माय आणि बाप एकच म्हणजे ती मधला असा, है की नाही? आणि आपले मायबाप म्हणले महाराज असं जर गुंतवून टाकते, त्याला माहीत नव्हतं का संसार वाईट आहे म्हणून. पण हित नाही ठावी जननी जनका. जननी म्हणजे आई आणि जनक म्हणजे बाप, या दोघायलाही सुख माहीत नाही. मग आपल्याला कसं सुख होईल? माय बाप जरी सरपी नक्की बॉक्का. तुकोबरा सांगलीत माय सरपीन आणि बाप बॉक्या, काय सुख होईन भाऊ? म्हणून सद्गुरू नायके कृपा मज केली आणि निज वस्तू दाविली माझी मज. आपलं आपण कोण आहेत हे संत सांगते. हे बाकीचा तर पसारा आपला नाहीच. फलकट तो संसार, फलकट तो संसार, सार म्हणजे देवाचं नाव किंवा देव, आणि फलकट म्हणजे बाकी सगळा संसार आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. सार 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 ठोबा नाम तुझे सार. आपली काय विचार आहे? म्हणून या शिवपाणी जपत से वारंवार. शंकर भगवान सुद्धा त्या प्रभू रामचंद्राचं भजन करतात, आणि त्या प्रभू रामचंद्राला सुद्धा गुरुची गरज होती. देव असून प्रभू रामचंद्राचे गुरु वचिष्ठ, है की नाही?
आणि राम अवताराच वचिष्ठ गुरु, पुढं कृष्ण अवतार झाला काय सांदीपानी ऋषी गुरु, कृष्ण भगवंताचे गुरु. बघा सगळ्याचे गुरु आहेत का नाही. आता ज्ञानोबा रायचे गुरु निवृत्ती दादा, काय शब्द लिहिले महाराजांना. ज्ञानोबा राय ना एवढी ज्ञानेश्वरी लिहिली तरी म्हणले मी नाही. आता जसं आपण बोललो माईक मधून आवाज निघतोय तसं त्याईनं प्रेरणा केली आपल्या वाणीतून बोलता येते. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, काय म्हणालेत माऊली, मी चाडा आहे. आणि दादानं पुरी मूठ धरली, पेरणी केली, ते बी सोडायलेत. निवृत्तीने केलेस पुढे, माता हात ठेविला नरेस पुढे, बीजची वाहिले. महाराज आपण बोलत नाहीत, एवढे गुरुजी मोठे आहेत. केवढे आहेत ते, सूर्यापेक्षा मोठे आहेत. सूर्य भाऊ आहे तीच वस्तू दाखवतोय आणि माळवतोय पुन्हा, है की नाही. तसं तर सूर्याचं खूप वर्णन केलं. सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू. सूर्याला कुठं अंधार झाला नाही, पण मावळत का नाही भाऊ सूर्य. म्हणून अभंगल्याला रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतापिया, अदृश्य दर्शने संतापिया, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची. हे आहे ती वस्तू दाखवितेत, पण संत किती आहेत बघा मोठे. महाराज रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. तापली चंदन निववितो कुडी, त्रिगुण तो काढी संत सण. या देहाला ताप आली आणि चंदन लावला मायलागिरी नावाचा, तर हे देह वरची ताप जाती, पण त्रिविध ताप नाही जात. आणि त्रिविध ताप जाते संताच्या दर्शनात. त्रिविध तापाची झाली बोलवण, देखिल्या चरणा वैष्णव त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवाचे. आईशे बळ नाही आणि काची अंगी, तप तीर्थ जगी दानव्रत. म्हणून संताच्या भेटीचा इतका महिमा आहे नाही का. सकळ तीर्थे तया ठाया, कुठं सगळ्या जगातले
येती पुनीत व्हावया, म्हणजे त्याला जे दोष लागले त्याला जर पवित्र व्हायचं असलं, येती तया सकळ तीर्थे टाया ठाया, येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा. जास्त सांगत बसल्यापेक्षा आता संताचं दर्शन झालं म्हणजे सगळ्या गंगेचं कृष्णा नाही का समुद्राचं झाल्यावर काय राहिलं शिल्लक, तसं महाराज माघ महिनाभर सप्ताह झाला 33 दिवसाचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सगळ्याचं तर काही नाव घेऊ शकत नाही, पण सप्त्याला सुरुवात केली आमचे हरिभक्त पारायण भगवान दादा घोडके पाटील. फोन केला, काही अडचण नाही म्हणले, करा ना. मी म्हणलं करा नाही, कोरडभाऊ नाही करायचा. मग मी म्हणलं सप्त्यात पंगत जितक्या होत्या तितक्या करा म्हणले, बाकीच्या सगळ्या मला सांगा. काय कौतुकाची गोष्ट आहे. आनंद काहीच विषय नाही. जितक्या पाहिजे तितक्या बाकीच्या म्हणले आपल्या. आधार द्याला घेऊ द्याल्या सगळ्यांना, पण जर आधारानं बरं राहते ना, याला आधारस्तंभ म्हणते. आमचे राजभाऊ मामा बी असतेच, होतच राहते म्हणते. कमी रमीला आम्ही ऐकतच, नाही तर तुम्ही देणं बंद करता बरं का. हो ना, ते म्हणायचे हे दोघं जण म्हणले आपलं काय काम आहे, लय काम आहे आमचा, काला राहिलाय. हा आता रोजचा नाश्ता आहे 200-300 माणसाचं नाही का, काय बाबाच्या मनात देवाळ ठेव. आणि किती नामचिंतन महाराज, किती अन्नदान येते, एक शीत दिली अन्न. आणि किती तुमच्या सगळ्या आपल्या गावच्या पुन्हा दिंड्या. आमचे संभा दादा आणि त्याच्या घरच्या त्याईनं तर दोघांनं बाईनं सांगितलं, दर सोमवारी दिंडीन याची, याला सद्बुद्धी म्हणते. गुरुजी सांगायचे सती सत्पुरुष दानशील आणि महात्मे हे माझी संपत्ती आणि दया, दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते दान धनंजया, ही होती माझी. जाऊ द्या, दीपवाळी हे स्वयंपाक तयार आहे. मी थोड्याच वेळात आता सेवा आवरून घेतो महाराजाच्या वतीनं. महाराज आज आपल्या बाबाचं गुरुपूजन आपल्या दृष्टीनं, आणि बाबाच्या दृष्टीनं ज्ञानोबरायचं गुरुपूजन तकोबरायचं, आणि त्याईचंच केलं ना आपण सगळ्याचं. आणि मग त्याच्यामध्येच बाबा सामील झालेले, ते काय दोन नाही का. म्हणून गुरुक्षेत्र गुरुदैवता गुरुमाता गुरुपिता गुरुविन सर्वथा मार्गनेने सगळे तीर्थ इथं येते. जी काय सेवा झाली असन पुढं करायची, महाराज तेच आपल्याकडून करून घेणार आहेत, आपण काहीच करू शकणार नाहीत. म्हणून होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्दीव चालविली भिंती महिमा आघात. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमयी शामुखे वदविले, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृतिकेची, अविद्ये मायेचा लागून दिवारा, आईशे जगतोद्धारा बोलिले, नामा म्हणे त्याने तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. आता दिवाळी झाली, मग जे ते मिळे सामरसाची रावळी, महासुखाची दिवाळी जगची होय विठोबा कुमारी दीपवाळी हे. आणि आमचे सरपंच काय नाव आहे आपलं, वा वा, आमचे आदित्य भानुदासराव वाळके सरपंच. आता आदित्य त्यांचा वाढदिवस आहे बरं का. आता ते किती भाग्यवान लेकरू असन बघा. त्याला आणा इकडे बोलून खुर्ची बसवा बघा. आता त्याचा हार गिर घालून 2 शब्द आमचे पंचाळ सर बोलते. महाराज त्याचा वाढदिवस साजरा करू, बाबाच्याच मनात आलं ते. आता जे झालेली सेवा आहे
आपल्या सेवेत काही कमी अधिक आसन महाराज बाबा इतके दयाळू आहेत सगळे जे काय गुन्हे काय आपण कमी जास्त असन ते सामावून घेते त्याचंच नाव आई म्हणून संपूर्ण गावचे म्हणजे आपलं हे असे गावं द्या सोडून सगळं गाव मी तुम्हाला ओवी एकदाच वाचून दाखिली की विश्वाची माझे घर आज आमच्या हरिभक्त परायण दत्ता बाबा महाराज कार्यक्रमाला आमचे शेसूभाऊचे उपकारित घेऊन येतात नाही तर काही पोरं ऐकतच नाहीत ना भाऊ 4-4 गाड्या आहेत मोठाल्या दादाला खुर्ची द्या तरी कोणी ऐकत नाही आमचे हरिभक्त परायण बंडू महाराज इटोळीकर हरिभक्त परायण आमचे किसन बाबा मानमोडीकर आणि सगळेच हरिभक्त परायण बरं का गुंजन मंडळी वादक गायक जे काय असलेले प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती म्हणून झालेली सेवा 2 मिनिटं माऊलीचं भजन करू ज्ञानेश्वर उठू नका फक्त 2 मिनिटं जाऊ द्या एक अर्ध्याला काही त्रास असते लवी येते जाऊ द्या बाकी उठू नका हॅलो प्रगट
सच्चिदानंदमूर्ती पाय गणपती तुकाराम सागरे सागरातो मासंताले तुझे माझे भंग तुकाराम तुझा से ब्रह्मा तुकार्या जननी मस्तक ले अर्थ तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंदमूर्ती पाय गणपती तुकाराम रामकृष्ण हरि मंत्र शिष्य आत्मपुष्पांजलि बाबा चरणी जय देव जय देव जय राम बाबा जय देव प्रसन्न देव नवचैतन्याले आमच्या जीवन संतापाशिले गुरुदेवानी आत्मपुष्पांजलि बाबा चरणी जय देव जय देव जय राम बाबा आत्मज्ञानाचे शिकवण देवने संत देवाचे विचार सांगणे पूर्ण छापलेले गुरुदेवान घेतो माथा सगुरु चरणी जय देव राम बाबा हरि ओम माया जय देव कांगन भजन चरण डोळन पाहिन रूप तुझे तुझे आनंद पूर्ण भागो समर्पयामि हरि ओम ओम चंदेन जन्मय दंत देवास्ताय धर्माणि प्रमाण्यासन्न देहनाकं महिमानः सचन्त यत्र भूमि साध्यः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसयस्ताहिने नमो वयं श्रवणाय गुरुमहे समे कामाय कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो गातो कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्तपर्या ईशास्तार्वभौमस्तार्वायुषां तारापरारात् पृथिवी सौरपर्यन्ताय एकराजतेषश्लोको भीतो मरुतः परमेष्ठारो मरुतश्चापसङ्ग्रहे आरुषमश्य कामप्रिये विश्वे देवा सभासदिति नानासुगन्धि पुष्पाणि यथा कालो भवानि च पुष्पाञ्जलिं मया दत्तं ग्रहाण परमेश्वर सद्गुरुनाथ भगवान् की जय मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि सम्प्रार्थ्य हाथ जोड़ून भगवान शशिकाधिकारी सद्गुरुनाथांची प्रार्थना करावी गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुंडरीकवरदाय विठ्ठल श्रीविद्यादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक